एका सर्पाने सांगितले, उपाशी राहिलात तरी चालेल, पण हे 3 गुण असलेल्या स्त्रीशी आपल्या मुलाचे लग्न करू नका, नाहीतर रक्ताच्या अश्रूंनी रडावे लागेल. प्रेक्षक बंधूंनो, त्या कोणत्या स्त्रिया आहेत ज्यांना पत्नी म्हणून कधीही स्वीकारू नये, नाहीतर तुमच्यावर खूप मोठे संकट कोसळू शकते. तर चला, या कथेत सर्व काही स्पष्ट होईल. तुम्ही फक्त व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहत राहा. मित्रांनो, ही कथा अतिशय अद्भुत आणि महत्त्वाची ठरणार आहे. ही कथा आपल्याला स्त्रियांच्या माध्यमातून येणाऱ्या संकटांपासून सावध करते. कोणत्या स्त्रिया आपल्या जीवनात भयंकर आपत्ती घेऊन येतात, किंवा असे म्हणू की अशा कोणत्या स्त्रिया आहेत ज्या आपल्या जीवनाचा नाश करतात. हे तुम्ही तुमच्या कर्मांची शिक्षा समजा किंवा ईश्वराचा न्याय म्हणतात. ईश्वराची लाठी पडली की मोठ्यात मोठा शक्तिशाली व्यक्ती सुद्धा तोंडावर आपटतो. तर चला मित्रांनो, आजची कथा सुरू करूया. पण पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगते की गरुड पुराणात म्हटले आहे, कथा असो वा शिकवण, जर ती मध्येच सोडली गेली तर ती पापाच्या श्रेणीत येते. म्हणून विनंती आहे की व्हिडिओ पूर्ण बघा. आणि जर तुम्ही सनातनी असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब नक्की करा. तर चला, कथा सुरू करूया. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. नागलोकाच्या महान राजा वासुकीच्या मनात एका दिवस जंगलात शिकार करण्याचा विचार आला. त्यांनी आपला धनुष्य बाण सुसज्ज केला आणि आपल्या वेगवान घोड्यावर बसून जंगलाच्या दिशेने प्रयाण केले. त्याच दिवशी हस्तिनापूरचे पराक्रमी राजकुमार अर्जुन देखील शिकार खेळण्यासाठी त्याच जंगलात गेले होते. ईश्वराच्या इच्छेने दोन्ही राजांचे मार्ग एकाच दिशेने जुळले. जंगलात फिरत असताना अचानक एक सुंदर हरण दोघांच्या समोर आले. नागराज वासुकीने त्वरित आपल्या घोड्याला त्या हरणाच्या मागे सोडले. दुसऱ्या बाजूला अर्जुनची नजरही त्या हरणावर पडली. अर्जुननेही आपला घोडा वेगाने त्याच दिशेने धावू लागला. आता शिकार एक होता, पण शिकारी 2. दोघांनी पूर्ण शक्ती आणि चातुर्याने त्या हरणाचा पाठलाग केला. शिकाराचा पाठलाग करता करता दोघे एका अरुंद मार्गावर समोरासमोर आले. ही ईश्वराची लीला होती की ते हरण झुडपांमध्ये लपले आणि दोन्ही शूर योद्धे, नागराज वासुकी आणि पार्थ अर्जुन, एकमेकांसमोर उभे राहिले. एका क्षणासाठी दोघेही गंभीर झाले, पण नंतर त्यांना जाणवले की ना वासुकी आणि ना अर्जुन त्या हरणाचा शिकार करू शकले. दोघे एकत्र हसू लागले, जणू हा ईश्वराचा संकेत होता की हा शिकार त्यांचा नव्हता. मग दोन्ही राजांनी आपल्या आपल्या घोड्यांवरून उतरून नम्रपणे एकमेकांचे अभिवादन केले. अर्जुनने विनम्रतेने विचारले, राजन, क्षमा करा, पण मी तुम्हाला याआधी कधी पाहिले नाही. कृपया तुमचा परिचय द्या. तुम्ही कोण आणि कुठून आलात? राजा वासुकीने हात जोडून म्हणाले. हे राजन, मी नागलोकाचा राजा वासुकी आहे. आज मी ईश्वराच्या इच्छेने शिकार करण्याच्या उद्देशाने येथे आलो आहे. कृपया आपणही आपल्याबद्दल काही सांगण्याची कृपा करा. तेव्हा अर्जुनने हात जोडून नम्रतेने उत्तर दिले, महाराज, मीही तुमच्याप्रमाणे शिकारसाठी या जंगलात आलो आहे. ईश्वराच्या कृपेने आज या पवित्र स्थळी आपली भेट झाली. याप्रमाणे हळूहळू दोघांमध्ये आत्मीय संवाद सुरू झाला. ते एका पिंपळाच्या झाडाखाली बसून मनातील गोष्टी शेअर करू लागले आणि एकमेकांचे खरे मित्र बनले. नागराज वासुकीने सहज भावनेने म्हटले, मित्रा, माझ्या हृदयात एक विचार आला आहे. जर तुम्ही मला आज्ञा दिलीत तर मी तो व्यक्त करू का? अर्जुनने हसत उत्तर दिले, महाराज, नक्कीच. आपल्या मनातील गोष्ट निश्चिंतपणे मांडा. तुमच्या विचारांचा मी आदर करतो. तेव्हा नागराज म्हणाले, हे मित्रा, आज आपली भेट कुठल्याही साधारण घटनेप्रमाणे नाही. ही भेट आपल्याला जन्मभराच्या मैत्रीच्या बंधनात बांधू शकते. आपण या दिवसाला एक पवित्र रूप देऊन अविस्मरणीय का करू नये? अर्जुनने उत्सुकतेने विचारले. हे कसे शक्य आहे मित्रा? नागराजने गंभीरतेने सांगितले. माझा प्रस्ताव आहे की जर माझ्या राणीला पुत्ररत्न आणि तुमच्या राणीला कन्यारत्न प्राप्त झाले तर आपण या ईश्वर प्रदत्त नात्याला विवाहाच्या बंधनात बांधू. त्यामुळे आपले नाते केवळ मैत्रीचेच राहणार नाही, तर संपूर्ण कुटुंबाचेही बंधन असेल. आणि जर माझ्या राणीला कन्या झाली आणि तुमच्या राणीला पुत्र झाला तरी आपण हाच संकल्प करू. अर्जुन आनंदित होऊन म्हणाले, महाराज, हा विचार अत्यंत उत्तम आहे. मी आनंदाने हे स्वीकारतो. हे बंधन आपल्या नात्याला अधिक दृढ करेल. यानंतर दोन्ही राजांनी एकमेकांना प्रेमाने आलिंगन दिले आणि वचन दिले, आज आपण जो हा पवित्र संकल्प घेतला आहे तो कधीही विसरणार नाही. हे वचन आपण आयुष्यभर पाळू. मग दोघेही आपापल्या घोड्यांवर स्वार होऊन आपापल्या नगरांकडे प्रस्थान करू लागले. वेळ आपल्या गतीने पुढे सरकत राहिला. ईश्वराच्या कृपेने दोन्ही राजांच्या राण्यांच्या गर्भात संतान सुखाचा संचार झाला. 9 महिने पूर्ण झाल्यावर अर्जुनच्या राणीने एका पुत्राला जन्म दिला. या पुत्रजन्माच्या शुभ प्रसंगाने संपूर्ण राजमहल आनंदाने गजबजून गेला. ढोल नगारे वाजू लागले. दरबारात मंगलाचार सुरू झाले.
गरिबांना अन्नवस्त्राचे दान दिले गेले, तसेच विद्वान पंडितांना आमंत्रित करून विधिपूर्वक नामकरण संस्कार करण्यात आला. बालकाच्या जन्मसोहळ्यानिमित्त पंडितजींना राजमहलात बोलावले गेले. त्यांनी बालकाची जन्मकुंडली बारकाईने पाहिली आणि आनंदित होऊन म्हणाले, महाराज, हा बालक अत्यंत शुभ नक्षत्रात जन्माला आला आहे. त्याला आयुष्यात अमाप यश आणि कीर्ती प्राप्त होईल. या दिव्य संयोगामुळे त्याचे नाव परीक्षित ठेवणे उचित ठरेल. या प्रकारे अर्जुनच्या मुलाचे नामकरण परीक्षित असे करण्यात आले आणि संपूर्ण महल आनंद आणि उत्साहाने भरून गेला. इकडे पार्थच्या नगरात उत्सवाची धूम सुरू होती, तसेच नागलोकातही संतानसुखाची आतुरतेने प्रतीक्षा होत होती. नागराज वासुकी आपल्या मंत्र्यांसोबत राजकार्यात व्यस्त होते. तेवढ्यात एक दासी घाईघाईने महलात आली आणि प्रणाम करून म्हणाली, महाराज की जय असो. हे ऐकून आपल्याला अपार आनंद होईल की राणीजींनी एक अत्यंत सुंदर कन्येला जन्म दिला आहे. हे ऐकताच नागराज वासुकी यांचे मुख मंदावले, जणू त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया पसरली. त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसू लागली. हे पाहून मंत्री चकित झाले आणि नम्रतेने म्हणाले, महाराज, हा तर अत्यंत आनंदाचा प्रसंग आहे. आपण या शुभ बातमीमुळे चिंतेत का आहात? कृपया आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही काही उपाय शोधू शकू. राजा वासुकी काही वेळ विचारमग्न राहिले आणि मग त्यांनी आपल्या ममतेला बाजूला ठेवून अर्जुन सोबत केलेले वचन आणि संकल्प यांची संपूर्ण कथा सांगितली. त्यांनी म्हणाले, मी अर्जुनला वचन दिले होते की जर माझ्या राणीला पुत्र झाला आणि त्यांच्या राणीला कन्या झाली तर आपण आपल्या पुत्राचा विवाह त्यांच्या कुलातील कन्येशी करून दोन्ही कुटुंबांना एकत्र जोडू. पण आता परिस्थिती उलट झाली आहे. माझ्या येथे कन्या जन्मली आहे आणि तिकडे राजकुमार. नागराजांची ही गोष्ट ऐकताच मंत्रीगण एकमताने म्हणाले, महाराज, यामध्ये चिंता करण्यासारखे काही नाही. हे तर आपल्यासाठी अत्यंत सौभाग्याचे आहे की आपल्या राजकन्येचा विवाह स्वतः पृथ्वीवरील धर्मराज युधिष्ठिर यांच्या कुलात होणार आहे. हा विवाह नागवंशासाठी मोठ्या गौरवाचे कारण ठरेल आणि आपण तो भव्यतेने पार पाडू. हे ऐकूनही नागराजांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाले, नाही, हाच तर माझा विचार करण्याचा विषय आहे. जर आपली कन्या मानववंशात लग्न करणार असेल तर आपल्याला त्यांच्यासमोर झुकावे लागेल. कन्यादानाचा प्रसंग येईल आणि त्यावेळी आपल्याला त्यांच्या परंपरांनुसार विनम्र होण्याची गरज भासेल. मी असे गृहीत धरले होते की जर आमच्या घरी पुत्र झाला आणि त्यांच्या घरी कन्या, तर आम्ही आपल्या परंपरेनुसार त्या कन्येला नागलोकात सन्मानाने आणू. पण आता परिस्थिती आपल्यासाठी अनुकूल राहिली नाही. मित्रांनो, नागराज गहन चिंतेत बुडाले होते. त्यांच्या मनात विचारांचा प्रवाह सुरू होता आणि त्याच विचारांमध्ये ते महालाच्या दिशेने निघाले. महालात पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की राणी आपल्या कन्येला असीम स्नेहाने मांडीवर घेऊन लाड करत होती. त्या निष्पाप चेहऱ्याकडे पाहून राणीच्या हृदयात अपार आनंद आणि प्रेम ओसंडून वाहत होते. महालातील वातावरण अतिशय मधुर आणि शांत होते. राजा महालात आल्याचे पाहून दास्या आदराने कक्षाबाहेर निघून गेल्या. राजा हळूहळू राणीच्या जवळ गेले आणि आपल्या कन्येला हातात घेत म्हणाले, राणी, ही कन्या खरोखरच खूप सुंदर आहे. राजाची ही गोष्ट ऐकून राणीच्या चेहऱ्यावर हलकीशी प्रसन्नता उमटली, पण तिच्या डोळ्यांत एक शंका स्पष्टपणे झळकली. ती विनम्रतेने विचारू लागली, महाराज, पण काय झाले? राजा वासुकी गडबडीने श्वास घेत म्हणाले, राणी, या कन्येचे जिवंत राहणे योग्य नाही. हिचे जीवन फक्त याच टप्प्यापर्यंत होते. हे ऐकताच राणीच्या डोळ्यांतून अश्रू झरझर वाहू लागले. ती रडत म्हणाली, महाराज, असे का म्हणत आहात? ही कन्या निर्दोष आहे. तिचा काय दोष आहे जो तुम्ही तिच्या जीवनाबद्दल असे कठोर शब्द उच्चारत आहात? एक पिता आपल्या संतानाबद्दल असे कसे बोलू शकतो? राजाने शांत स्वरात उत्तर दिले, राणी, ही कन्या आहे, पुत्र नाही. हिच्यामुळे आपले कुल लज्जित होईल. हे कठोर वचन ऐकून राणीचे हृदय तुटून गेले. आपल्या नशिबाला दोष देत ती जोरजोरात रडू लागली. तेव्हा नागराज वासुकी गंभीर स्वरात म्हणाले, राणी, आता रडणे सोडा आणि माझे बोल ऐका. मला माणसांसमोर माझे मस्तक झुकवायचे नाही. मग राजाने राणीला संपूर्ण वचन सांगितले, जे त्यांनी अर्जुन सोबत केले होते. राणीने धैर्याने उत्तर दिले, महाराज, यामध्ये मस्तक झुकवण्यासारखे काहीच नाही. कन्या म्हणजे दुसऱ्यांची अमानत असते. जर आपण आपल्या कन्येचे विवाह अर्जुनच्या पुत्राशी केले तर लोक आपली सत्यनिष्ठा पाहून प्रशंसा करतील. ते म्हणतील, पहा, नागराज वासुकी यांनी आपले वचन पाळण्यासाठी किती महान त्याग केला. राणीची ही वचने ऐकून नागराज संतापले. ते क्रोधाने म्हणाले, राणी, तुझ्या या निरर्थक बोलण्याचा काही उपयोग नाही. माझ्या आज्ञेचे पालन कर. जर आज रात्रीपर्यंत तू या राजकन्येचा अंत केला नाही तर उद्या मी तुला तुकडे तुकडे करून मारून टाकीन. राजा हे बोलून महालातून बाहेर निघून गेले. राणी सुन्न झाली. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या.
ती स्वतःशी विचार करू लागली, मी माझ्या स्वतःच्या मुलीला कसे मारू शकते? मी एक माता आहे आणि मातेसाठी आपल्या संतानाचा वध करणे अशक्य आहे. राणीच्या हृदयात ममतेचा समुद्र उफाळला आणि ती करुणेने रडत राहिली, हे विचार करत की कर्तव्य आणि ममता यामध्ये ती काय निर्णय घेऊ शकते. एक मैत्रीण राणीच्या जवळ आली आणि प्रेमाने विचारले, हे ताई, असा कोणता शोक आहे ज्यामुळे तू इतक्या अश्रूंनी भरून गेलीस? राणीने आपले अश्रू पुसून म्हणाली, ताई, आधी माझ्या या कन्येकडे पहा. मैत्रिणीने प्रेमाने त्या बालिकेकडे पाहिले आणि म्हणाली, हे ताई, ही कन्या तर अत्यंत सुंदर आणि कोमल आहे. मग तू हिला अभागी का म्हणत आहेस? तेव्हा राणीने आपल्या दुःखी हृदयातील संपूर्ण कथा सांगितली आणि म्हणाली, राजाने आज या कन्येचे प्राण घेण्याचा आदेश दिला आहे. हे ऐकून मैत्रिणीचे हृदयही व्यथित झाले. तिने करुण स्वरात विचारले, राणी, सांग, मी तुझी कोणती मदत करू शकते? राणीने विनम्रतेने उत्तर दिले, हे ताई, ही कन्या आता तुझ्या शरण आहे. हिला आपल्या घरी नेऊन प्रेमाने वाढव. बदल्यात तू तुझ्या पाळीव हरणाचा त्याग कर. त्याच्या डोळ्यांना काढून दासीच्या हाताने मला पाठव, जेणेकरून मी राजाला दाखवू शकेन की आमच्या राजकन्येचा अंत झाला आहे. मैत्रिणीने काळजीने विचारले, हे राणी, हे कार्य अत्यंत कठीण आहे. मला माझ्या पतीची मदत घ्यावी लागेल, अन्यथा त्याने काही प्रश्न विचारला तर मी काय उत्तर देऊ? पण तू माझ्यावर विश्वास ठेव, मी त्याला समजावण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. मैत्रिणीचे हे वचन ऐकून राणीच्या हृदयाला थोडा दिलासा मिळाला. तिने लगेचच दासीला पाठवून मैत्रिणीच्या पतीला बोलावले आणि त्याला संपूर्ण योजना समजावली. मैत्रिणीचा पती ही योजना ऐकताच घाबरला आणि म्हणाला, राणीजी, ही योजना राजाच्या आदेशाच्या विरुद्ध आहे. जर कुठल्याही प्रकारे ही गोष्ट राजाला समजली तर तो मला, माझ्या कुटुंबाला आणि आमच्या मुलांना मृत्यूदंड देईल. हे राणी, तू आम्हाला अशा संकटात का ढकलत आहेस? राणीने करुण आणि आशेच्या स्वरात सांगितले, भाऊ, तूच माझी शेवटची आशा आहेस. ही गोष्ट फक्त आपल्यातच राहील, कोणालाही समजणार नाही. जर या कन्येचे जीवन वाचले तर आपणास परमात्म्याचे आशीर्वाद आणि महान पुण्य मिळेल. राणीच्या अश्रूंनी आणि भक्तिभावाने मैत्रिणीचा पती द्रवित झाला आणि त्याने या कार्याला संमती दिली. दासीने त्वरित त्या बालिकेला उचलले आणि तिला आपल्या घरी नेले. मैत्रिणीच्या पतीने एक मृत मृगशावक आणला आणि त्याच्या डोळ्यांना काढून राणीला दिले. राणीने त्या डोळ्यांना राजाला दाखवून सांगितले, हे आपल्या कन्येचे डोळे आहेत. राजाला विश्वास बसला की बालिकेचा अंत झाला आहे. हे पाहून राजाच्या हृदयात राणीबद्दल अपार प्रेम आणि करुणा उमटली. राजा वासुकीने राणीला आपल्या आलिंगनात घेत म्हणाले, हे महाराणी, आता दुःख सोड. जर ईश्वराची कृपा झाली तर पुढच्या वेळी आपल्या घरात पुत्र जन्माला येईल. तेव्हा आपल्याला कुणासमोर नतमस्तक व्हावे लागणार नाही. दरम्यान शील यांनी प्रेमाने त्या कन्येचे नामकरण केले आणि तिचे नाव नवलदे ठेवले. नागराज वासुकीची ही पुत्री आता दासीच्या घरी सुरक्षित आणि प्रेमळ वातावरणात वाढू लागली. हा रहस्य फक्त राणी जाणत होती, इतर कुणालाही याची कल्पना नव्हती. राजा आपल्या राजकार्यात व्यस्त झाला आणि नवलदे दासीच्या घरी प्रेम आणि भक्तीच्या वातावरणात फुलत राहिली. जणू परमात्म्याच्या कृपेने तिला नवे जीवन मिळाले होते. वेळ हळूहळू पुढे जात राहिला. दरम्यान राजा वासुकी यांनी हस्तिनापूरमध्ये एक संदेशवाहक पाठवला आणि असा संदेश पाठवला, आमच्या येथे मृत कन्येचा जन्म झाला आहे. या दुःखद वार्तेने हस्तिनापूरच्या सभेत शांतता पसरली. पांडव अर्जुन यांनी त्या दूताचे आदरपूर्वक स्वागत केले, त्याला आपल्या अतिथीगृहात स्थान दिले, स्वादिष्ट भोजन दिले आणि अनेक भेटवस्तू अर्पण केल्या. पण अर्जुन जितके विनम्र आणि उदार होते तितकेच ते चतुर आणि सतर्कही होते. त्यांनी दूताच्या संदेशावर विचार न करता त्वरित विश्वास ठेवला नाही. अर्जुन यांनी त्वरित राज्यातील विद्वान आणि ज्योतिष पंडितांची सभा बोलावली. सर्व प्रमुख ब्राह्मण आणि विद्वान यांना राजदरबारात उपस्थित राहण्याचे आमंत्रण पाठवले गेले. त्या पंडितांमध्ये एक अत्यंत वृद्ध आणि ज्ञानी पंडित होते, जे आपल्या तीव्र बुद्धिमत्तेसाठी आणि आध्यात्मिक दृष्टिकोनासाठी प्रसिद्ध होते. अर्जुन यांनी विशेषतः त्यांच्यासाठी पालखी पाठवली, कारण त्यांच्या विद्वत्तेमुळेच या गुंतागुंतीच्या समस्येचे निराकरण शक्य होते. सर्व विद्वान आणि पुरोहित दरबारात एकत्र झाल्यावर अर्जुन यांनी विनम्रतेने सांगितले, हे पूजनीय ब्राह्मण हो, आमच्या नगरीच्या संचालनामध्ये नेहमीच तुमची विद्वत्ता आमच्यासाठी मार्गदर्शक ठरली आहे. प्रत्येक संकटाच्या वेळी तुम्ही आम्हाला योग्य दिशा दाखवली आणि कठीण प्रसंगांमधून बाहेर काढले. आजही आमच्या नगरीसमोर आणि आमच्या स्वाभिमानासमोर एक गंभीर संकट निर्माण झाले आहे आणि मी तुमच्या पवित्र सल्ल्याचा इच्छुक आहे. वृद्ध पंडितांनी विनम्रतेने विचारले, महाराज, सांगा, आम्ही तुमची कोणती मदत करू शकतो? तेव्हा अर्जुन यांनी राजा वासुकी यांनी पाठवलेला संदेश संपूर्ण सभेसमोर वाचून दाखवला.
त्यानंतर अर्जुन यांनी पंडितांना विचारले, आता तुम्ही सर्वजण या विषयाचा विचार करा आणि आम्हाला सांगा की या संदेशामध्ये किती सत्य आहे आणि किती कपट आहे. संदेश ऐकल्यावर सर्व पंडित आपापल्या पोथ्या, पात्रे आणि ज्योतिष ग्रंथांमध्ये या संदेशाचे विश्लेषण करू लागले. एक दिवस गेला, मग दुसरा आणि तिसराही दिवस निघून गेला, पण कोणीही ठाम निष्कर्षापर्यंत पोहोचू शकले नाही. अखेर गहन विचार आणि अभ्यासानंतर सर्व विद्वान पंडितांनी आपले मत मांडले. त्यांनी अर्जुन यांना सांगितले, महाराज, नागराज वासुकी यांचा संदेश कपटाने भरलेला आहे. तेथे एक कन्येचा जन्म झाला आहे आणि ती बालिका आजही जिवंत आहे. राजा वासुकी यांना भीती होती की एक दिवस त्यांची कन्या तुमच्या राज्यात जाऊन राहील आणि त्यामुळे त्यांचे मस्तक झुकावे लागेल. म्हणून त्यांनी आपल्या कन्येच्या मृत्यूचा आदेश दिला. पण त्यांची धर्मपरायण राणी तशी क्रूर नव्हती. तिने त्या बालिकेचे प्राण वाचवले आणि तिला दासीच्या घरी सुरक्षित ठेवले आहे. आता ती कन्या त्यांच्याच नगरीत वाढत आहे. पंडितांनी अर्जुन यांना इशारा दिला, महाराज, कृपया लक्षात ठेवा, नागलोकात जाऊन आपल्या पुत्रवधूला बलपूर्वक आणण्याची चूक करू नका. नागराज वासुकी हे नागांचे देवता आहेत आणि त्यांच्याकडे हजारो विषारी आणि शक्तिशाली नागांचा साठा आहे. जेथे कोणी गेल्यास जिवंत परत येणे शक्य नाही. हे ऐकून अर्जुन चिंताग्रस्त झाले आणि म्हणाले, मग माझी पुत्रवधू कधीही नागलोकातून परत आमच्या घरी येऊ शकणार नाही का? यासाठी काही ना काही उपाय असायलाच हवा. तेव्हा त्या वृद्ध पंडितांनी हात जोडून अर्जुन यांना सांगितले, महाराज, या कठीण संकटातून सुटण्याचा एकमेव मार्ग आहे. जेव्हा तुमची पुत्रवधू 9 ते 18 वर्षांची होईल तेव्हाच या समस्येचे निराकरण होईल. वेळ हळूहळू पुढे जात राहिला आणि अखेर तो शुभ दिवस आला जेव्हा नवदेने 18व्या वर्षात प्रवेश केला. एका दिवशी राजा वासुकी आपल्या घोड्यावर स्वार होऊन नगराच्या बाजारपेठेचा फेरफटका मारत होते. अचानक त्यांनी एका हवेलीच्या छतावर अत्यंत सुंदर तरुणीला पाहिले. ती आपल्या भिजलेल्या केसांना वारा सुकवत होती आणि तिचे सौंदर्य असे वाटत होते जणू आकाशात दुसरा चंद्र उमटला आहे. राजा त्या अप्रतिम सौंदर्याकडे पाहून मोहित झाले. सूर्य देखील तिच्या तेजाच्या पुढे फिकट भासत होता. परंतु दुर्दैवाने राजाला हे माहीत नव्हते की ती कन्या कोणी दुसरी नव्हे तर त्याची स्वतःची पुत्री नवलदे होती. त्यावेळी सतयुगाचा प्रभाव होता, जिथे फक्त विचारानेही पाप उदयास येत असे. जसेच राजाच्या मनात त्या कन्येबद्दल मोहाचा विचार आला, तशी परमात्म्याची न्यायलीला प्रकट झाली. अचानक त्यांच्या शरीराला तीव्र खाज सुटली, जी राजमहल पोहोचताच भयंकर रूप धारण करू लागली. राजा वेडसर होऊन स्वतःच्या शरीराला ओरखडू लागले आणि लवकरच त्यांच्या शरीरावर कोड रोगाचा प्रभाव झाला. त्यांच्या शरीरातून रक्त आणि मांस गळू लागले आणि भयंकर दुर्गंधी पसरू लागली. देश विदेशातील उत्तम वैद्य उपचारासाठी बोलावले गेले, परंतु कोणत्याही औषधाने काहीही फरक पडला नाही. अखेरीस निराश होऊन राजा वासुकी यांनी ज्योतिषी आणि पंडितांची सभा बोलावली आणि त्यांच्याजवळ विनम्रतेने म्हणाले, हे पंडित हो, कृपा करून तुमच्या विद्येचा उपयोग करा आणि मला या भयंकर रोगातून मुक्त होण्याचा उपाय सांगा. माझे शरीर दिवस रात्र या रोगाने ग्रासले आहे आणि आता माझी सहनशक्ती संपत चालली आहे. सर्व पंडितांनी आपापल्या पोथ्या उघडल्या आणि गहन चिंतनात मग्न झाले. दिवस मावळला पण कोणताही उपाय सापडला नाही. शेवटी सर्व पंडितांना कळून चुकले की या स्थितीचे मूळ कारण स्वतः राजाचाच विचार आणि ईश्वराची लीला आहे. पण हे सत्य सांगणे त्यांच्यासाठी फार कठीण होते. ते शांतपणे उभे राहिले, कारण हे सत्य प्रकट केल्यास भयंकर संकट उद्भवू शकते. राजा वासुकी यांनी पंडितांचे मौन पाहून संतापाने म्हटले, तुमची विद्या अपयशी ठरली आहे का? तुम्ही शांत का आहात? जर मला उद्यापर्यंत कोणताही उपाय मिळाला नाही तर सर्वांना मृत्यूदंड दिला जाईल. हे ऐकून पंडित घाबरले आणि आपापल्या घरी परतले. ते एका बैठकीत एकत्र आले. त्यापैकी एका वृद्ध पंडिताने म्हटले, बंधूंनो, जर आपण सत्य सांगितले तरीही आपल्याला ठार मारले जाईल आणि जर नाही सांगितले तरीही आपले प्राण धोक्यात येतील. आता आपण काय करावे? सर्व पंडित गहन चिंतेत पडले. ते त्या वृद्ध पुरोहिताच्या पायांवर कोसळले आणि विनम्रतेने म्हणाले, दादा, आपण आमच्यापेक्षा मोठे आहात आणि सर्वात ज्ञानी आहात. कृपया आपणच या संकटातून मार्ग काढा. तुमच्या विद्या आणि अनुभवासमोर आम्ही सर्वच लहान आहोत. त्या वृद्ध पंडिताने शांतपणे उत्तर दिले, ठीक आहे पुत्रांनो, मी आज नाही तर उद्या या नश्वर जगाचा त्याग करीन. मी माझे जीवन पूर्ण जगलो आहे. आता माझा शेवटही झाला तरी काही हरकत नाही. म्हणूनच मला सत्य बोलण्यास भीती नाही. मी राजाला सत्य सांगणार, मग परिणाम काहीही असो. पुढच्या सकाळी सर्व पंडितांनी आपापल्या पोथ्या घेतल्या आणि त्या वृद्ध पंडिताला पालखीत बसवून राजा वासुकी यांच्या दरबारात निघाले. दरबारात पोहोचल्यावर त्यांचे मोठ्या आदराने स्वागत करण्यात आले
आणि सर्वात विद्वान असल्याने त्या वृद्ध पंडिताला सर्वोच्च आसन देण्यात आले. राजा वासुकी दरबारात आले आणि सिंहासनावर विराजमान झाले. सर्व पंडित आदराने उभे राहिले. राजाने त्यांना बसण्याची आज्ञा दिली आणि गंभीर नजरेने विचारले, पुरोहितजी, सांगा, तुमच्या विधेमुळे तुम्हाला काय समजले? मला कोणता रोग झाला आहे आणि त्यावर काय उपाय आहे? त्या वृद्ध पंडिताने हात जोडून विनम्रतेने उत्तर दिले, महाराज, हे सांगताना आम्हाला अत्यंत खेद होत आहे, पण तुम्हाला कोढ रोग झाला आहे. या रोगाच्या मागे एक गहन आणि वेदनादायक सत्य दडले आहे. राजा वासुकी आश्चर्यचकित झाले आणि विचारले, अशी कोणती कहाणी आहे जी या रोगाचे कारण बनली आहे? पंडिताने गंभीरतेने उत्तर दिले, महाराज, क्षमा करा, पण सत्य हे आहे की तुम्ही स्वतःच्या कन्येला अनुचित दृष्टिकोनाने पाहिले आणि मनात तिच्यासोबत संबंध ठेवण्याचा विचार केला. हा विचारच या भयंकर रोगाचे कारण बनला आहे. कारण सतयुगात पवित्रतेचा इतका प्रभाव होता की मनात जरी पापाचा विचार आला तरी त्याचे दंड मिळायचेच. हे ऐकून राजा वासुकी क्रोधाने लाल झाले. त्यांनी गर्जना करत म्हटले, सावधान पंडित, जर एकही शब्द पुढे बोललास तर तुला तात्काळ फाशी दिली जाईल. जर तुझी वयाने मोठी असण्याची अडचण नसती तर मी तुझे मस्तक धडापासून वेगळे केले असते. वृद्ध पंडिताने शांत स्वरात उत्तर दिले, महाराज, तुम्ही मला फाशी द्या किंवा तुमच्या क्रोधाचा दुसरा कोणताही दंड द्या, पण सत्य हेच राहील. सत्य माझ्या प्राणांपेक्षा मोठे आहे आणि माझ्या मृत्यूनंतरही हे सत्य बदलणार नाही. राजाने झल्ला होत विचारले, पण माझी तर कोणतीही संतान नाही. मग तुम्ही कसे म्हणू शकता की मी माझ्या कन्येला चुकीच्या नजरेने पाहिले आहे? तेव्हा वृद्ध पंडिताने विनम्रतेने उत्तर दिले, महाराज, या प्रश्नाचे उत्तर फक्त तुमची राणीच देऊ शकते. कृपा करून या गोष्टीला हलक्यात घेऊ नका, कारण यात एक कणही असत्य नाही. राजा वासुकी हळूहळू पुरोहितांच्या बोलण्याचा अर्थ समजू लागले. त्यांना जाणवले की त्यांच्या आयुष्यात कोणत्या तरी मोठ्या कटकारस्थानाचा सुगावा आहे. पंडितांनी खरेच सांगितले होते की या प्रश्नाचे उत्तर फक्त राणीच देऊ शकते. राजाने खोल श्वास घेत विचारले, तर आता या भयंकर रोगातून मुक्त होण्याचा मार्ग कोणता आहे? मी या शापातून कसा मुक्त होऊ शकतो? तेव्हा वृद्ध पंडितांनी श्रद्धेने उत्तर दिले, महाराज, तुमच्या मुक्तीचा मार्ग तुमच्या पुत्रीच्या हातात आहे, जिचे अस्तित्व तुम्ही आतापर्यंत नाकारत आलात. फक्त तीच तुम्हाला या रोगातून मुक्त करू शकते. राजकन्येला एकटीने पृथ्वीलोकाची यात्रा करावी लागेल, जिथे एक पवित्र अमृत कुंड आहे. जर ती त्या अमृत कुंडातून एक मडके भरून जल घेऊन आली आणि तुम्हाला त्या जलाने स्नान घातले तरच तुम्ही या रोगातून संपूर्णतः मुक्त होऊ शकाल. अन्यथा कितीही औषधोपचार केले तरी हा रोग कधीही संपणार नाही, कारण नागलोकात यावर कोणताही उपाय नाही. अचानक राजा वासुकी यांच्या मनात एक विचार आला आणि ते त्वरित महालाकडे निघाले. महालात पोहोचल्यावर त्यांनी राणीला गंभीर स्वरात विचारले, महाराणी, आम्ही तुम्हाला जे काही विचारू त्याचे फक्त सत्य उत्तर हवे. जर खोटे सांगितले तर परिणाम गंभीर असतील. राजाचे कठोर शब्द ऐकून राणीच्या मनात भीती दाटली. तिला शंका आली की कदाचित महाराजांना राजकन्येची माहिती मिळाली असेल. घाबरून राणी म्हणाली, महाराज, काय झाले? तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे? राजाने गंभीर स्वरात विचारले. राणी, आपली कोणतीही कन्या आहे का? हे ऐकताच राणीच्या हातापायाला गारठा आला आणि तिचे शरीर थरथर कापू लागले. ती कापऱ्या आवाजात म्हणाली, महाराज, तुम्ही हे काय बोलत आहात? तुम्हीच तर तिला जन्मताच संपवण्याचा आदेश दिला होता. राजाने खोल श्वास घेत उत्तर दिले, राणी, आम्ही आधीच सांगितले होते की सत्याव्यतिरिक्त काहीही सांगू नका, नाहीतर परिणाम भयंकर होतील. आता आम्हाला कळून चुकले आहे की तुम्ही आमच्याशी कपट केले आहे. राजाच्या या वचनाने राणीने नजर खाली झुकवली. राजा वारंवार विचारत राहिले, पण राणीने काहीही उत्तर दिले नाही. त्यांना कळून चुकले की राणीने त्यांच्यापासून खरोखरच काही मोठे सत्य लपवले आहे. शेवटी राणी म्हणाली, महाराज, मी तुम्हाला कोणतेही उत्तर देऊ शकत नाही. जर तुम्हाला वाटले तर माझे शिर धडापासून वेगळे करा किंवा जे दंड योग्य वाटेल ते द्या. मी कोणत्याही शिक्षेसाठी तयार आहे. राणीचे हे शब्द ऐकून राजा वासुकी यांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. ते दुःखभरल्या स्वरात म्हणाले, राणी, जो मी स्वतः यातना भोगत आहे तो दुसऱ्याला कोणता दंड देणार? माझ्या आयुष्याचा धागा तुटत असल्यासारखा वाटतो. फक्त तुम्हीच माझी मदत करू शकता. जर तुम्ही माझ्यापासून काही गोष्ट लपवली असेल तर कृपया सत्य सांगा. मी तुम्हाला वचन देतो की भूतकाळातील सर्व गोष्टी विसरून जाईन आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड देणार नाही. यानंतर राजाने दरबारात पंडितांसोबत झालेली संपूर्ण चर्चा राणीला विस्ताराने सांगितली. राणीने गंभीर स्वरात उत्तर दिले, महाराज, जर तुम्ही आरोग्य मिळविल्यानंतर तुमचे वचन मोडले तर त्या लोकांना ज्यांनी माझी मदत केली आहे
कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ द्यायचा नाही. राजा वासुकी यांनी गेहेन भक्ती आणि श्रद्धेने उत्तर दिले, राणी, मी वचन देतो की तुमची मदत करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोणताही दंड दिला जाणार नाही. उलट त्यांचा योग्य सन्मान केला जाईल. त्या युगात वचनाला अत्यंत महत्त्व होते. राजाने वचन दिल्यावर राणीने सत्याचा खुलासा केला. महाराज, ज्यावेळी तुम्ही आपल्या पुत्रीला मारण्याचा आदेश दिला होता त्यावेळी मी माझ्या एका सखीसोबत मिळून तिला संपवण्याऐवजी तिचे पालनपोषण करण्याचा निर्णय घेतला. आज तीच आपली कन्या 18 वर्षांची झाली आहे आणि एका दासीच्या घरी राहत आहे. राणीच्या या शब्दांनी राजा खोल विचारात पडले. त्यांनी आपल्या मस्तकावर हात मारून पश्चाताप केला. त्यांनी मनात म्हटले, पंडितांनी सत्य सांगितले होते. मी अनवधानाने स्वतःच्या कन्येला अनुचित दृष्टीने पाहिले आहे. यात जराही असत्य नाही. पश्चातापाची ज्वाला राजा वासुकी यांच्या हृदयात पेटू लागली. त्यांनी अश्रू पुसत राणीला विचारले, राणी, तुम्ही आमच्या पुत्रीचे नाव सांगितले नाही. ती कोण आहे? राणीने हळूच उत्तर दिले, महाराज, पंडितांनी तिचे नाव नवदे ठेवले आहे. राजाने भावुकतेने म्हटले, वा, आपली कन्या जशी सुंदर आहे तसेच तिचे नावही सुंदर आहे. राजा वासुकी यांनी आपल्या वचनानुसार ढोल नगाऱ्यांच्या गजरात आणि बँड बाजांच्या जल्लोषात राजकुमारी नवदेला महालात बोलावले आणि तिचे भव्य स्वागत केले. नागलोकात आनंदोत्सवाचे वातावरण तयार झाले. ज्या व्यक्तींनी कन्येचे पालनपोषण केले होते त्यांचा विशेष सन्मान व आदर करण्यात आला. राणी आपल्या पुत्री नवलदेवर अमर्याद प्रेम आणि स्नेह बरसू लागली. त्याचवेळी पृथ्वीलोकातील राजा पार्थ अर्जुन यांच्या दरबारात गेहेन शांतता पसरली होती. राजा आपल्या पंडितांसोबत विचारविनिमय करत होते. राजाने म्हटले, आपला नातू परीक्षित आता 18 वर्षांचा झाला आहे. आता वेळ आली आहे की आपण त्याला त्या अटीबद्दल सांगावे जी आपण नागराज वासुकी यांच्यासोबत केली होती. आपल्याला आता हा निर्णय घ्यावा लागेल की पुढे काय करायचे आहे. तेव्हाच सभेत एका पंडिताने विनम्रतेने सूचना दिली, महाराज, आता योग्य वेळ आली आहे. राजकुमार परीक्षितला नागराज वासुकी यांच्यासोबत झालेल्या अटीची संपूर्ण सत्यता सांगितली पाहिजे, जेणेकरून त्याला त्याचे कर्तव्य काय आहे हे समजेल. राजा पार्थ अर्जुन यांनी आदेश दिला की परीक्षितला सभेत बोलावले जावे. राजकुमार परीक्षित दरबारात उपस्थित झाला आणि गुरुजन व सभासदांना प्रणाम करून विचारले, आजोबा, तुम्ही आम्हाला कोणत्या कारणासाठी सभेत बोलावले आहे? कृपया सांगावे. राजा पार्थ अर्जुन म्हणाले, पुत्रा, आम्ही खूप काळापासून तुझ्यापासून एक महत्त्वाची गोष्ट लपवली होती, पण आज आम्हाला वाटते की योग्य वेळ आली आहे जेव्हा आम्ही तुला सत्य सांगावे. आता लक्षपूर्वक ऐक, परीक्षितने विनम्रतेने म्हटले. आजोबा, कृपया सांगा, मी काय करू शकतो? राजा पार्थ अर्जुन यांनी त्याला ती कथा सांगितली ज्यामध्ये त्यांनी नागराज वासुकी यांच्यासोबत एक अट ठेवली होती. त्यांनी समजावून सांगितले की नागराजने कसा वचन मोडले होते आणि आता वेळ आली आहे की आपण आपल्या प्रतिष्ठेचे रक्षण करावे. राजा म्हणाले, आपली प्रतिष्ठा यावर अवलंबून आहे की आपण ही अट पूर्ण करावी. इतिहास आपल्याला भ्याड म्हणू नये म्हणून हे आवश्यक आहे की तू नागराज वासुकी यांच्या कन्येला आपल्या महालात पुत्रवधू म्हणून घेऊन ये. इतके सांगून राजा पार्थ अर्जुन आपल्या सिंहासनावरून उठले आणि सभेतून निघून गेले. राजकुमार परीक्षितने राजपुरोहितांना विनम्रतेने विचारले, गुरुदेव, कृपया आम्हाला सांगा की मी नागराजाची कन्या नवदे हिला पृथ्वीवर कशा प्रकारे आणू शकतो? राजपुरोहितांनी समजावत सांगितले, पुत्रा, नागराज वासुकी यांना कोड रोगाने घेरले आहे ज्यामुळे त्यांची पीडा असह्य आहे. नागलोकातील सर्व वैद्य आणि ज्ञानी हा रोग बरा करू शकलेले नाहीत. नागराज केवळ तेव्हाच बरे होऊ शकतात जेव्हा त्यांची कन्या नवदे पृथ्वी लोकातून पवित्र जल आणून आपल्या पित्याचे स्नान घालेल. जेव्हा नवदे पृथ्वी लोकात अमृतकुंडाचे जल भरायला येईल तेव्हा तुला तिला आपल्या महालात घेऊन यायचे आहे. पुरोहितांनी पुढे इशारा देत सांगितले, लक्षात ठेव राजकुमार, नागलोकात प्रवेश करणे अत्यंत धोकादायक आहे. तेथे शक्तिशाली आणि विषारी नाग असतात जे कोणत्याही बाहेरच्या माणसाला जिवंत सोडत नाहीत. जर राजकुमारी नवदे आनंदाने तुझ्यासोबत आली तर ठीक आहे, पण जर ती तयार झाली नाही तर तिला बलपूर्वक आणण्याचा विचार करू नकोस. आपले संस्कार आपल्याला कोणत्याही स्त्रीसोबत अनादराचे वर्तन करण्याची परवानगी देत नाहीत. राजकुमार परीक्षितने ठामपणे उत्तर दिले, गुरुदेव, आम्ही आपल्या संस्कारांचा सन्मान ठेवतच कार्य करू. तुम्ही चिंता करू नका. आजोबांना हे सांगा की आम्ही त्यांच्या पुत्रवधूला नक्की घेऊन येऊ आणि त्यांची प्रतिष्ठा टिकवू. दुसऱ्या दिवशी सकाळी राजकुमार परीक्षितने आपल्या लहानशा सैन्यासह यात्रा केली आणि अमृतकुंडाजवळ पोहोचून तंबू ठोकला. तेथे त्यांनी राजकुमारी नवदेहीच्या येण्याची प्रतीक्षा सुरू केली. दरम्यान नागराज वासुकी आपल्या महालात अत्यंत पश्चात्तापाने भरले होते आणि आपल्या कन्या नवदेहीची क्षमा मागत होते.
त्यांनी म्हटले, पुत्री, माझ्याकडून अनवधानाने फार मोठी चूक झाली आहे. या पापाचा दंड मी भयंकर रोगाच्या रूपात भोगत आहे. माझी पीडा आता सहन होत नाही. कृपया मला क्षमा कर आणि या रोगातून मुक्त होण्यासाठी माझी मदत कर. हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृतीत काही नातेसंबंधांना अत्यंत पवित्र मानले गेले आहे. या नात्यांप्रती सन्मान आणि मर्यादा राखणे प्रत्येक मनुष्याचे कर्तव्य आहे, कारण हेच नाते समाज आणि कुटुंबाच्या गरिमेचा आधार असतात. मुलगी ही आई वडिलांचा अंश मानली जाते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की आई वडिलांचे कर्तव्य आहे की त्यांनी आपल्या कन्येचे रक्षण आणि सन्मान करावा. ती पूजनीय आहे आणि तिच्या पवित्रतेवर कोणतीही दूषित दृष्टी टाकणे हे सर्वात मोठे पाप मानले जाते. अशा प्रकारची विचारसरणी केवळ कुटुंबाच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवत नाही, तर समाजाच्या नैतिक मूल्यांनाही कलंकित करते. भाऊ बहीण यांचे नाते अत्यंत पवित्र आणि अतूट असते. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की भावाचे कर्तव्य आहे की त्याने आपल्या बहिणीचे रक्षण आणि देखभाल करावी. जर एखादा भाऊ आपल्या बहिणीविषयी अनुचित विचार बाळगतो तर हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातून पापच नाही, तर सामाजिक दृष्टिकोनातूनही अत्यंत निंदनीय आहे. सुनबाईला कुटुंबात मुलीप्रमाणे स्थान दिले जाते. ती कुटुंबात एक नवीन भूमिका पार पाडण्यासाठी येते आणि तिच्या प्रती प्रत्येक प्रकारचा सन्मान व मर्यादा राखणे आवश्यक आहे. सुनबाईच्या प्रती कोणताही अनुचित विचार बाळगणे हे महापाप मानले जाते. लहान भावाच्या पत्नीचा सन्मान देखील सुनेप्रमाणेच केला पाहिजे. तिला बहिणीप्रमाणे समजून तिच्या प्रती प्रत्येक प्रकारचा सन्मान राखणे आवश्यक आहे. या नात्यांबद्दल कोणत्याही प्रकारची अनुचित दृष्टी ठेवणे अधर्म मानले गेले आहे. शास्त्रांमध्ये स्पष्ट सांगितले गेले आहे की या नात्यांचा अनादर करणे हे भयंकर पाप आहे. जो मनुष्य या पवित्र नात्यांना दूषित दृष्टीने पाहतो त्याला त्याच प्रकारे कठोर शिक्षा मिळते जशी राजा वासुकीला मिळाली होती. अशा व्यक्तीला शेकडो जन्मांपर्यंत नरक भोगावा लागतो. कोणतीही स्त्री कितीही सुंदर असली तरी मनुष्याने तिच्या प्रति दूषित विचार ठेवू नयेत. राजा वासुकी आपल्या कन्या नवलदे समोर गहन पश्चाताप आणि नम्रतेने म्हणाले, पुत्री, आमच्याकडून अनवधानाने भयंकर पाप झाले आहे, ज्यामुळे आम्हाला ही असह्य पीडा सोसावी लागत आहे. कृपा करून आम्हाला या पापातून मुक्त कर आणि या रोगातून मुक्त होण्यासाठी आमची मदत कर. नवलदेने आपल्या पित्याचे सडत चाललेले शरीर आणि त्यांची पीडा पाहिली तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिने मनात ठरवले की ती आपल्या पित्याच्या या पीडेचा अंत करण्यासाठी कोणतीही कठीण परिस्थिती पार करेल. राजा वासुकी आपल्या कन्येच्या या प्रेमाने आणि करुणेने आनंदित झाले आणि म्हणाले, पुत्री, जर तू आमच्या या पीडेचा अंत करू इच्छित असशील तर तुला पृथ्वी लोकावर जावे लागेल आणि तेथील पवित्र अमृत कुंडातून जल आणावे लागेल. त्याच जलाने स्नान केल्याने आमची ही पीडा संपुष्टात येईल. पण लक्षात ठेव, पृथ्वी लोकावर बरेच लोक आमचे शत्रू आहेत जे तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. त्यांच्यापासून सावध राहा. कोणत्याही मनुष्याशी संपर्क साधू नकोस आणि जर कोणी तुला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर हे विसरू नकोस की तू एक नागकन्या आहेस. गरज पडल्यास त्याला डसून त्याचे प्राण संपवू शकतेस. नवलदेने आपल्या पित्याला विचारले, पिताजी, अखेर मनुष्यासोबत आपली एवढी वैरभावना का आहे? तेव्हा राजा वासुकी यांनी संपूर्ण घटना विस्ताराने सांगितली. त्यांनी म्हटले, एकदा आम्ही शिकारीसाठी पृथ्वी लोकावर गेलो होतो. तेथे आमची भेट पार्थ अर्जुन यांच्याशी झाली. तिथेच शत्रुत्वाचे बी पेरले गेले आणि आता पृथ्वी लोकातील लोक आपले शत्रू बनले आहेत. ते ठरवून बसले आहेत की परीक्षितचा साखरपुडा तुझ्यासोबत झालेला आहे आणि आता ते तुला लग्न करून घेऊन जातील. म्हणूनच मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय, कोणत्याही मनुष्याशी संपर्क साधू नकोस. नवलदेने ठामपणे उत्तर दिले, पिताजी, जसे तुम्ही सांगत आहात तसेच मी करीन. उद्या सकाळी मी माझ्या यात्रेवर निघेन. राजा वासुकीने सुटकेचा श्वास घेत नवलदेला आपल्या हृदयाशी धरले. पुढच्या सकाळी नवलदेने एक माठ उचलला आणि माता पित्याची आज्ञा घेऊन पृथ्वी लोकातील पवित्र कुंडाच्या दिशेने मार्गस्थ झाली. जेव्हा ती तेथे पोहोचली आणि अमृत कुंडातून जल भरू लागली तेव्हाच तिची नजर एका सुंदर राजकुमारावर पडली जो तलावाच्या काठावर बसलेला होता. तो कोणाची तरी वाट पाहत होता. नवलदेच्या मनात वडिलांचे शब्द आठवले, मनुष्यांशी आपली वैरभावना आहे. पण तिच्या मनात एक विचार उमटला, कदाचित हाच राजकुमार परीक्षित असेल ज्याच्यासोबत माझ्या साखरपुड्याची चर्चा सुरू आहे. हे विचार येताच नवलदेच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. परीक्षितला पाहताच तिच्या मनात अज्ञात प्रेमाची भावना उमटली. राजकुमार परीक्षितही पहिल्याच नजरेत नवलदेच्या सौंदर्याने मोहित झाला आणि विचार करू लागला, हीच ती राजकुमारी आहे जिला मी माझी राणी बनवू इच्छितो. हीच माझी जीवनसाथी आहे. या पहिल्या भेटीमुळे जणू पृथ्वी लोकाचे वातावरणही आल्हाददायक झाले. संध्याकाळची वेळ होती. चारही बाजूला आकाशात लालसर रंग पसरला होता
जणू निसर्गही या पवित्र मिलनाचा साक्षीदार होऊ इच्छित होता. राजकुमार परीक्षित आणि राजकुमारी नवलदे एकमेकांकडे अपलक पाहत होते, जणू त्यांच्या आत्म्यांनी या क्षणाची कित्येक वर्षे प्रतीक्षा केली होती. नवलदेने आपल्या माठाला दोरी बांधून तो विहिरीत टाकला आणि जल भरल्यानंतर निघण्याच्या तयारीत लागली. परीक्षितने पाहिले की ती लगेचच निघून जाणार आहे. अचानक राजकुमाराने तिचा हात धरला आणि गेहेन नम्रतेने विचारले, मी बरोबर म्हणतो आहे का? तुम्हीच नागलोकाच्या राजा वासुकी यांची कन्या नवलदे आहात का? नवलदेने आश्चर्याने विचारले. राजकुमार, तुम्ही मला ओळखता का? या क्षणी माझ्या पित्याची तब्येत अत्यंत गंभीर आहे आणि मला हे जल घेऊन त्वरित नागलोकात पोहोचायचे आहे. परीक्षितने शांत स्वरात उत्तर दिले, नागकन्या, आम्ही तुला हे पवित्र जल घेऊन जाण्यापासून अडवणार नाही, पण कृपया आम्हाला काही प्रश्नांची उत्तरे द्यावी. नवलदेने धैर्यपूर्वक उत्तर दिले, विचारा राजकुमार, तुम्हाला काय जाणून घ्यायचे आहे? परीक्षितने गंभीरतेने विचारले. तुझ्या पित्याने आमच्या पूर्वज पार्थ अर्जुन सोबत केलेले वचन का तोडले? असे काय घडले की त्यांनी असे वचन दिले जे त्यांच्यासाठी पाळणे कठीण झाले? त्यांना असे का वाटते की पृथ्वी लोकावर तुझ्या येण्याने त्यांच्या सन्मानाला ठेस पोहोचेल? मग परीक्षित म्हणाला, आम्हाला समजत नाही की तुझ्या पित्याने आमच्याशी विश्वासघात का केला, पण आम्ही आमच्या वचनावर ठाम आहोत. आम्ही नाही इच्छित की भविष्यात लोक म्हणतील की पार्थ अर्जुन आणि त्यांचा नातू परीक्षित नागलोकाच्या भीतीने आपल्या वचनावरून मागे हटले. म्हणूनच राजकुमारी, कृपया आमच्या सोबत येण्याचा निर्णय घ्या. आम्ही तुम्हाला तो सन्मान आणि प्रेम देऊ जो तुमचा हक्क आहे. राजकुमाराच्या या बोलण्याने नवलदेच्या मनात बालपणाच्या आठवणी जाग्या झाल्या. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि तिने रुंदावलेल्या स्वरात उत्तर दिले, राजकुमार, आम्ही विवश आहोत. आम्ही इच्छूनही आमचा निर्णय घेऊ शकत नाही. नागलोक असो किंवा पृथ्वीलोक, एका कन्येला तिचे नशीब निवडण्याचा अधिकार नसतो. माझे प्राणसुद्धा वाचणे कठीण होते. जर माझ्या मातोश्रीने माझ्यावर दया दाखवली नसती तर मी आज अस्तित्वात नसते. परीक्षितने करुणेने उत्तर दिले, राजकुमारी, म्हणूनच आम्ही तुम्हाला आमच्यासोबत येण्यासाठी सांगत आहोत. आम्ही तुम्हाला ते सर्व अधिकार देऊ जे नागलोकात तुमच्याकडून हिरावले गेले होते. नवलदेने ठामपणे उत्तर दिले, राजकुमार, मी आता तुमच्यासोबत येऊ शकत नाही. मी माझ्या पित्याला वचन दिले आहे की काहीही झाले तरी मी त्यांना या रोगातून मुक्त करूनच राहीन. मी माझ्या पित्याप्रमाणे वचन तोडू शकत नाही. त्यांनी कोणती वचने दिली हे मला माहीत नाही, पण मी तुम्हाला वचन देते की माझ्या पित्याला रोगमुक्त केल्यानंतर मी निश्चितच परत येईन. परीक्षितने चिंतेने विचारले, राजकुमारी, तुला वाटते का की राजा वासुकी तुला इतक्या सहजपणे पुन्हा पृथ्वी लोकावर परत येऊ देतील? नवलदेने धैर्याने उत्तर दिले, राजकुमार, मी तुम्हाला वचन देते, कितीही अडथळे आले तरी मी नक्कीच परत येईन. कृपया माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझी प्रतीक्षा करा. दोघांच्याही डोळ्यांत अश्रू तरळले. निरोप घेताना नवलदेने म्हटले, राजकुमार, माझी वाट पहा. मी येथेच याच ठिकाणी पुन्हा तुमची भेट घेईन. नवलदे जल घेऊन नागलोकाच्या दिशेने मार्गस्थ झाली आणि राजकुमार परीक्षित लांबवर तिच्याकडे पाहत राहिला, जणू त्याचे हृदय त्याच क्षणी नवलदेबरोबर निघून गेले होते. रस्त्यात जाताना नवलदेला जाणवले की आपल्या वचनामुळे ती मोठ्या संकटात सापडली आहे. तिला माहीत होते की तिचे पिता नागराज वासुकी तिला कधीही पृथ्वी लोकावर परत जाण्यास देणार नाहीत, पण तीही आपल्या पित्याप्रमाणे वचनभंग करू इच्छित नव्हती. या समस्येतून बाहेर पडण्यासाठी नवलदेने एक गुप्त योजना सुचली. एक अशी योजना जी राजकुमार परीक्षितच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवू शकेल. जेव्हा नवलदे नागलोकात पोहोचली तेव्हा तिचे माता पिता तिला सुखरूप परतताना पाहून अत्यंत आनंदित झाले. राजा वासुकी आणि राणीने तिच्या धैर्याची आणि दृढ संकल्पाची प्रशंसा केली, जी तिला पृथ्वी लोकातून पवित्र जल आणण्यासाठी प्रेरित करत होती. काही दिवसांनंतर राजा वासुकीने दरबाराच्या मध्यभागी एक चटई टाकली आणि त्यावर बसले. त्यांनी समाधानपूर्वक म्हटले, पुत्री, आता लवकरच आम्हाला या पवित्र जलाने स्नान कर, जेणेकरून आम्ही या भयंकर रोगापासून मुक्त होऊ आणि पुन्हा स्वस्थ जीवन जगू शकू. आता तो क्षण आला होता ज्या क्षणासाठी राजकुमारी नवलदेने आपली योजना आखली होती. तिने मनोमन ठरवले होते की ती आपले वचन पूर्ण करेल, पण त्याचवेळी आपल्या नशिबावर स्वतः निर्णय घेण्याची संधीही गमावणार नाही. राजकुमारी नवलदेने योजनेप्रमाणे आपल्या हाताचा अंगठा राजा वासुकीच्या कपाळावर ठेवला आणि उरलेले पाणी त्यांच्या पूर्ण शरीरावर ओतले. पण जाणीवपूर्वक तिने ते पाणी त्या जागेवर टाकले नाही जिथे तिचा अंगठा होता. राजा वासुकींचे शरीर हळूहळू निरोगी होऊ लागले, पण कपाळावर ती जागा तशीच राहिली जिथे नवलदेचा अंगठा ठेवला होता. राजा वासुकी आपल्या आरोग्याने अत्यंत आनंदित झाले. त्यांनी लगेच आरसा मागवला आणि जेव्हा आपले प्रतिबिंब पाहिले तेव्हा कपाळावरील अंगठ्याच्या खुणेने त्यांच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. ते निराश होऊन म्हणाले,
पुत्री, तुझ्याकडून ही कसली चूक झाली? जर हा डाग शरीराच्या कोणत्याही दुसऱ्या भागावर असता तर काही हरकत नव्हती, पण तो माझ्या चेहऱ्यावर आहे. नवदेने आपल्या पित्याला विनम्रतेने उत्तर दिले, पिताजी, क्षमा करा, माझ्याकडून अनजाणेपणी ही चूक झाली. पण तुम्ही काळजी करू नका, मी पुन्हा पृथ्वी लोकावर जाईन आणि यावेळी हा डागसुद्धा पूर्णपणे नाहीसा करेन. राजा वासुकीने खोल श्वास घेत म्हणाले, पुत्री, आम्हाला खूप दुःख आहे की तुला पुन्हा पृथ्वी लोकावर जावे लागेल, पण हे आवश्यक आहे. हा डाग नष्ट झाला पाहिजे. नवदेने आपल्या हृदयात आनंद आणि समाधानाचा अनुभव घेतला, कारण तिची योजना यशस्वी झाली होती. तिला हेच हवे होते की तिला पुन्हा एकदा पृथ्वी लोकावर जाण्याची संधी मिळावी. तिने माता पित्यांचे आशीर्वाद घेतले, भगवंताचे आभार मानले आणि माठं उचलून आपल्या प्रवासाला निघाली. यावेळी नवलदेच्या डोळ्यांत अश्रू होते, पण चेहऱ्यावर समाधान आणि आनंदही होता. तिला माहिती होते की यावेळी ती कायमची निघून जाणार आहे. जेव्हा ती त्याच ठिकाणी पोहोचली तेव्हा तिने पाहिले की राजकुमार परीक्षित आधीच तिथे बसून तिची आतुरतेने वाट पाहत होता. राजकुमाराने नवदेला येताना पाहताच त्याच्या मनात अपार आनंदाचा संचार झाला. तो धावत नवदेकडे गेला आणि दोघांनी भावनिक होत एकमेकांना गळामिठी मारली. नवदेने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी म्हटले, राजकुमार, मी माझे सर्व काही सोडून आले आहे. आता तुम्ही जिथे न्याल तिथे जाण्यास मी तयार आहे. राजकुमार परीक्षितने आपल्या जीवनसंगिनीला महालात आणले आणि भव्य स्वागत केले. राजा पार्थ अर्जुननेही आपल्या नातवाला पाहून अपार आनंद व्यक्त केला. संपूर्ण पृथ्वी लोकात आनंद आणि उत्सवाची लाट पसरली, जणू नागलोकावर विजय मिळवला गेला होता. इकडे नागलोकात राजा वासुकी आणि राणी संपूर्ण दिवस आपली कन्या कधी परत येईल याची चिंतेने वाट पाहत होते. जसजशी रात्र गडद होत गेली तसतसे त्यांचे मन चिंता आणि भीतीने व्यापले गेले. राणीने अस्वस्थ होऊन विचारले, आपली कन्या अजूनपर्यंत परत आली नाही? कुठे काही अनर्थ तर घडले नाही ना? राजा वासुकीही अनामिक भीतीने ग्रस्त झाले. शेवटी सकाळ होताच त्यांनी आपल्या दूतांना बोलावून पृथ्वी लोकावर जाण्याचा आदेश दिला, जेणेकरून राजकुमारीबद्दल सत्य काय आहे हे कळू शकेल. राजाने आपल्या सर्वात श्रेष्ठ गुप्तहेरांना या कार्यासाठी पाठवले. जेव्हा गुप्तहेर विहिरीजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी तेथे घोड्यांच्या पावलांचे ठसे पाहिले. या ठशांचा माग काढत ते पार्थ अर्जुनच्या हस्तिनापूर नगरीपर्यंत पोहोचले. तिथे त्यांना हे समजायला वेळ लागला नाही की राजकुमारी नवदेला राजकुमार परीक्षित आपल्या सोबत घेऊन गेला आहे. जेव्हा गुप्तहेर नागलोकात परत आले आणि त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती राजा वासुकींना दिली तेव्हा राजा वासुकी क्रोधाने थरथर कापू लागले. त्यांनी गर्जना करत म्हटले, शेवटी तेच झाले ज्याची आम्हाला भीती होती. आमची राजकुमारी परीक्षित घेऊन गेला आहे, पण आम्ही शांत बसणार नाही. मी पृथ्वी लोकावर माझ्या विषारी नागसेनेला पाठवेन, ज्यामुळे त्यांचे अस्तित्व हादरून जाईल. ते आमच्या चरणांमध्ये लोटांगण घालण्यास भाग पडतील. राजा वासुकींनी नागलोकातील सर्व शक्तिशाली योद्ध्यांना दरबारात बोलावले आणि सभेच्या मध्यभागी पानाचा बिडा ठेवला. त्यांनी उद्गारले, जो आमच्या शत्रूंना पराजित करेल आणि आमच्या राजकुमारीला सुरक्षित परत आणेल त्यानेच हा विडा उचलावा. पण संपूर्ण सभेत एकाही योद्ध्याने पानाचा विडा उचलण्याचे धाडस दाखवले नाही. हे पाहून राजा वासुकी संतापले. त्यांनी आपल्या सर्वात शूर योद्धा भुरीला फटकारत म्हटले, भुरी, तुझे सामर्थ्य आणि शौर्य कुठे गेले? तू विसरलास का की तू कित्येक महाशूर योद्ध्यांना पराभूत केले आहेस? भुरी हा नाग, जो नागलोकातील सर्वात बलवान योद्धा होता, त्याच्यावर कटू शब्द ऐकून संतापला. क्रोधाने तो भरून गेला आणि त्याने पानाचा विडा उचलून चघळला. दृढतेने तो म्हणाला, महाराज, तुम्ही चिंता करू नका. मी तुमच्या सर्व शत्रूंना यमलोकात पाठवीन आणि राजकुमारी नवदेला सुरक्षित परत आणेन. यानंतर भुर्या नाग पृथ्वी लोकाच्या प्रवासाला निघाला. लांब प्रवासानंतर तो हस्तिनापूर नगरीत पोहोचला आणि ब्राह्मणाचा वेश धारण करून शहराच्या गल्लींमध्ये फिरू लागला. त्याने पाहिले की नगरातील लोक आपल्या कामात व्यस्त आणि प्रसन्नचित्त होते, जणू दुःख नावाची गोष्टच तिथे नव्हती. भुरियाला हे शहर आणि त्याचे वातावरण खूप भावले, पण त्याने आपले लक्ष डोळ्यासमोर ठेवले आणि संयमाने अंधार होण्याची वाट पाहू लागला. रात्र होताच भुर्या नागाने आपले खरे रूप धारण केले आणि महालाच्या मागील बाजूने गुपचुपात प्रवेश केला. सर्वप्रथम त्याने राजा आणि राणीच्या कक्षात जाऊन त्यांना डसले. त्यानंतर तो राजकुमार परीक्षितच्या कक्षात गेला आणि त्यालाही आपल्या विषाने ग्रासले. महालातील सर्व विश्वासू सेवक आणि राजपरिवारातील व्यक्तींना त्याने विषप्रयोग करून निष्प्रभ केले. नवदे आपल्या इच्छेने परीक्षितसोबत आली होती. भुर्या नाग आपल्या कार्याने संतुष्ट होत नवदेकडे गेला आणि आनंदाने म्हणाला, पुत्री, मी त्या सर्वांचा नाश केला ज्यांनी तुझं अपहरण केलं होतं. आता तू माझ्यासोबत नागलोकात परत चल. भुरियाच्या या शब्दांनी नवलदेच्या मनात हाहाकार माजला. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि ती रडत म्हणाली,
अरे पापी, तू हे काय केलेस? तू माझी संपूर्ण गृहस्थी उद्ध्वस्त करून टाकलीस आणि म्हणतोस की हे लोक मला जबरदस्ती घेऊन आले होते. मी तर स्वतःच्या इच्छेने आले होते. तुला माहीत नाही, सासरमध्ये सून ही फक्त तिच्या आयुष्याचा एक भाग नसते, तर ती संपूर्ण घराची जबाबदारी घेत असते. आता या अनर्थासाठी मी तुला कधीही क्षमा करणार नाही. नवलदेच्या या शब्दांनी भुरियाच्या हृदयाला खोलवर घाव बसला. तो निराश आणि लज्जित होऊन त्वरित नागलोकाकडे निघून गेला. जेव्हा भुरिया नागलोकातील दरबारात पोहोचला तेव्हा राजा वासुकीने त्याला आनंदाने विचारले, भुरिया, तू आमच्या कन्येला घेऊन आलास का? लवकर सांग, आम्हाला खूप बेचैनी होत आहे. पण भुरियाच्या चेहऱ्यावर दुःखाची छाया होती. त्याने जड मनाने म्हटले, महाराज, मी राजा पार्थ अर्जुनच्या संपूर्ण कुटुंबाचा नाश केला आहे. यानंतर त्याने संपूर्ण घटना विस्ताराने राजा वासुकींना सांगितली. भुरियाचे बोल ऐकताच राजा वासुकी संतापाने धगधगू लागले. त्यांनी गर्जना करत म्हटले, तू हे काय केलेस भुरिया? आमच्या कन्येने स्वतःच्या इच्छेने त्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता आणि तू इतका भयंकर अनाथ घडवला. दरबारात उपस्थित असलेल्या एका वृद्ध पुरोहिताने विनम्रतेने म्हटले, महाराज, क्षमा करा, पण भुरिया नागाकडून अत्यंत मोठी चूक झाली आहे. या अनर्थाचा काहीही उपयोग नाही. राजा वासुकींनी संतापाने विचारले, पुरोहितजी, तुम्ही हे काय म्हणत आहात? हे सर्व व्यर्थ कसे झाले? पुरोहिताने शांतपणे उत्तर दिले, महाराज, पृथ्वी लोकात एक महान वैद्य आहेत. जर त्यांच्या दृष्टिक्षेपाने एखाद्या विषारी नागाच्या दंशग्रस्त व्यक्तीवर पडली तर तो माणूस पुन्हा जिवंत होतो आणि त्याच्या शरीरातून विष नष्ट होते. हे ऐकताच दरबारात गडबडीचे वातावरण निर्माण झाले. जे लोक परीक्षितच्या कुटुंबाच्या मृत्यूच्या बातमीवर आनंदी झाले होते ते आता निराशेने ग्रस्त झाले. इकडे हस्तिनापूरमध्ये शोककळा पसरली होती. राजमहालातील सर्वजण विषामुळे बेशुद्ध पडले होते आणि त्यांच्या तोंडातून फेस येत होता. तेव्हा कोणीतरी वैद्यराज धन्वंतरीचे नाव घेतले, ज्यांना वरदान होते की त्यांच्या दृष्टिक्षेपानेच विषाचा प्रभाव नाहीसा होतो. राजमहालातील मंत्रीगण घाबरत वैद्यराज धन्वंतरीच्या आश्रमात पोहोचले आणि त्यांच्यासमोर विनवणी करू लागले, वैद्यराज, कृपया लवकर चला. नागांनी आमच्या राजा, राणी आणि राजकुमाराला दंश केला आहे. ते जीवन आणि मृत्यूच्या कड्यावर आहेत. वैद्यराज त्वरित आपल्या शिष्यांसह हस्तिनापूरच्या दिशेने निघाले. राजमहालात पोहोचताच त्यांनी सर्व पीडितांवर आपली दृष्टिक्षेप टाकली. चमत्काराने सगळे हळूहळू उठून बसले, जणू काही घडलेच नव्हते. राजा पार्थ अर्जुनने भावुक होऊन वैद्यराजांना म्हटले, आपले कोटी कोटी आभार वैद्यराज. जर तुम्ही वेळेवर आले नसते तर आमचे संपूर्ण कुटुंब नष्ट झाले असते. वैद्यराजांनी गंभीरतेने उत्तर दिले, महाराज, पण हा अनर्थ का घडला? नागलोकाने तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा नाश करण्याचा प्रयत्न का केला? राजा पार्थ अर्जुनने दीर्घश्वास घेत नागराज वासुकीसोबत झालेल्या कराराची आणि नवलदेसंबंधी घडलेल्या घटनांची संपूर्ण माहिती वैद्यराजांना दिली. सर्व ऐकल्यानंतर वैद्यराजांनी गंभीरतेने म्हटले, महाराज, तुम्हाला माहीत नाही की नागराज वासुकी आपली वैरभावना किती पुढे घेऊन जाऊ शकतात. मी अधिक काळ तुमच्यासोबत राहू शकत नाही, कारण मी संपूर्ण पृथ्वीवर भ्रमण करतो. जर मी वेळेवर पोहोचलो नसतो तर हा अनर्थ निश्चित होता. पार्थ अर्जुनने विनम्रतेने विचारले, वैद्यराज, कृपया आम्हाला या संकटातून बाहेर पडण्याचा उपाय सांगा. तेव्हा वैद्य धन्वंतरीने शांतपणे उत्तर दिले, महाराज, नागलोकाकडून तुम्हाला तोपर्यंत धोका राहील जोपर्यंत राजकुमार परीक्षित आणि राणी नवलदे तुमच्या सोबत राहतात. याचे एकमेव समाधान म्हणजे त्यांना एका सुरक्षित ठिकाणी पाठवणे जिथे नाग पोहोचू शकणार नाहीत. अर्जुनने काळजीपूर्वक विचारत विचारले, वैद्यराज, पृथ्वी लोकात असे कोणते ठिकाण असू शकते जिथे नाग पोहोचू शकत नाहीत? वैद्य धन्वंतरीने गंभीर स्वरात उत्तर दिले, समुद्राच्या मध्यभागी एक सुवर्ण महाल उभारा. त्यामध्ये राजकुमार परीक्षित आणि नवलदेस पाठवा, कारण नागांना पाण्यात प्रवेश करता येत नाही आणि जर त्यांनी प्रयत्न केला तर ते बुडून मरतील. नागांचा रोष केवळ परीक्षितवर आहे, त्यामुळे त्यांचे लक्ष त्या महालाकडे जाईल आणि तुमच्या नगरीला कोणताही धोका राहणार नाही. अर्जुनने नम्रतेने उत्तर दिले, जशी तुमची आज्ञा. थोड्याच दिवसांत समुद्राच्या मध्यभागी एक भव्य सुवर्ण महाल बांधला गेला आणि परीक्षित व नवलदे तिथे पाठवले गेले. दोघेही तिथे शांततेत राहू लागले. इकडे वैद्य धन्वंतरी देखील आपल्या आश्रमाकडे निघून गेले. नागराज वासुकीने एके दिवशी आपल्या दरबारात पानाचा विडा ठेवला आणि गरजत म्हणाला, जो योद्धा हा पानाचा विडा उचलणार त्याला एक विशेष कार्य पार पाडावे लागेल. त्याला वैद्य धन्वंतरीचा अंत करावा लागेल. सर्व नाग योद्धे एकमेकांकडे पाहू लागले. कोणत्याही योद्ध्यात वैद्यराजांशी टक्कर घेण्याचे धाडस नव्हते, कारण त्यांना ठाऊक होते की धन्वंतरीकडे अशा दैवी शक्ती आहेत ज्या कुणालाही एका क्षणात भस्म करू शकतात. तेव्हाच तक्षक नाग पुढे आला.
त्याने पानाचा विडा चावत म्हणाले, महाराज, आपण चिंता करू नका. आजपर्यंत मी जे काही कार्य आपल्यासाठी केले त्यात मी कधीही अपयशी झालो नाही. मी यावेळी देखील यशस्वी होऊन परत येईन आणि वैद्य धन्वंतरीचा अंत करीन. राजा वासुकीने गंभीरतेने विचारले, तक्षक, बुर्या नाग आपले कार्य पूर्ण करूनही अपयशी ठरला. तुला मृत्यूचे भय नाही वाटत का? तक्षकने आत्मविश्वासाने उत्तर दिले, महाराज, असे कोणते कार्य आहे जे मी आपल्यासाठी पूर्ण करू शकत नाही? मला मृत्यूचे भय नाही. मी आपल्याला निराश करणार नाही. यानंतर तक्षक नागाने ब्राह्मणाचे वेश परिधान केले आणि पृथ्वी लोकाच्या प्रवासासाठी निघून गेला. तक्षक नाग वैद्य धन्वंतरीच्या आश्रमात पोहोचला, पण तेथे कोणीही नव्हते. तो त्यांच्या परत येण्याची वाट पाहू लागला, परंतु बरीच वेळ उलटून गेली तरीही कोणी आले नाही. क्रोधित होऊन त्याने वैद्यराजांचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. अचानक त्याची नजर आश्रमापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका झोपडीवर गेली, जिथे एक गरीब शेतकरी आपल्या कुटुंबासह राहत होता. तक्षक झोपडीच्या जवळ जाऊन मोठ्या आवाजात म्हणाला, कोण आहे जो या वृद्ध ब्राह्मणाला पाणी पाजू शकेल? शेतकऱ्याची पत्नी बाहेर आली आणि म्हणाली, बसा महाराज, मी लगेच पाणी घेऊन येते. पाणी ग्रहण केल्यानंतर तक्षकाने शेतकऱ्याला विचारले, माझा मुलगा एका विषारी नागाच्या दंशामुळे गंभीर आजारी आहे. मी वैद्य धन्वंतरीकडे आलो होतो, पण ते येथे नाहीत. तुम्हाला माहिती आहे का ते कुठे आहेत? शेतकऱ्याने उत्तर दिले, पंडितजी, वैद्यराज हस्तिनापूरला गेले आहेत. तेथे राजा पार्थ अर्जुन आणि त्यांच्या कुटुंबाला नागाने दंश केला होता, परंतु वैद्यराजांनी सर्वांना जीवनदान दिले आहे. तक्षक नाग म्हणाला, मला त्यांना भेटणे अत्यंत आवश्यक आहे. शेतकऱ्याने सुचवले, आपण हस्तिनापूरला जा, तेथे तुम्हाला वैद्यराज भेटतील. तक्षक नागाने शेतकऱ्याचे आभार मानले आणि हस्तिनापूरच्या दिशेने प्रस्थान केले. पण काही मैल चालल्यानंतर त्याने विचार केला, हस्तिनापूरला जाण्याचा काय उपयोग? तेथे तर सर्वजण आपले शत्रू आहेत. जर माझी ओळख पटली तर माझा जीव धोक्यात येईल. त्यापेक्षा इथेच थांबून वैद्यराजांच्या परत येण्याची वाट पाहावी. तक्षक नागाने रस्त्याच्या कडेला आपले तंबू उभारले आणि वैद्यराज धन्वंतरीची वाट पाहू लागला. इकडे नागराज वासुकीने आपल्या गुप्तचरांना तक्षकावर लक्ष ठेवण्यास पाठवले, जेणेकरून गरज पडल्यास त्याला मदत करता येईल. दरम्यान वैद्य धन्वंतरी आपल्या 1600 शिष्यांसह आश्रमाच्या दिशेने परतत होते. मार्गात जात असताना तक्षकाने आपल्या योजनेला अंतिम रूप दिले. त्याने स्वतःला एका सुंदर लाकडी काठीच्या रूपात बदलले आणि रस्त्याच्या मधोमध पडला. जेव्हा वैद्यराजांच्या शिष्यांनी ती सुंदर काठी पाहिली, तेव्हा ती मिळवण्यासाठी ते आपसात बांधू लागले. एका शिष्याने म्हटले, मी तिला सगळ्यात आधी पाहिले, त्यामुळे ती माझी आहे. दुसऱ्याने तर्क केला, मी आधी उचलली आहे, त्यामुळे माझा हक्क आहे. त्या काठीमुळे त्यांच्यात इतका लोभ वाढला की ते एकमेकांशी खोटे बोलू लागले. गुरु धन्वंतरीने आपल्या शिष्यांना भांडताना पाहून प्रेमाने विचारले, पुत्रांनो, तुम्ही कशासाठी वाद घालत आहात? एका शिष्याने उत्तर दिले, गुरुदेव, आम्ही ही सुंदर काठी मिळवण्यासाठी भांडत आहोत. गुरु धन्वंतरीने शांतता राखण्यासाठी ती काठी आपल्या गळ्यात लावली आणि म्हणाले, आता ही काठी माझ्याजवळ राहील आणि तुम्ही सगळे प्रेमाने पुढे चला. शिष्यगण शांत झाले आणि गुरुजींच्या मागे चालू लागले. तक्षक नाग, जो काठीच्या रूपात होता, याच क्षणाची वाट पाहत होता. जेव्हा गुरु धन्वंतरीने ती काठी आपल्या गळ्यात घातली, तेव्हा तक्षक त्वरित आपल्या खऱ्या रूपात येऊन त्याने गुरुजींच्या गळ्यावर दंश केला आणि क्षणार्धात जुडुपांमध्ये अदृश्य झाला. गुरुजी विषाच्या प्रभावाने तडफडू लागले आणि जमिनीवर कोसळले. शिष्यांनी हे दृश्य पाहून मोठमोठ्याने रडायला सुरुवात केली. गुरु धन्वंतरीने करुण स्वरात म्हटले, पुत्रांनो, शांत व्हा. तक्षक नागाने मला दंश केला आहे आणि आता माझी दृष्टी माझ्या जखमेपर्यंत पोहोचू शकत नाही. हे माझे शेवटचे क्षण आहेत, म्हणून माझे बोल नीट ऐका. गुरुजींनी सांगितले, जर मी या विषामुळे प्राणत्याग केला तर मला याच पृथ्वीमध्ये समाधी देऊन पुरा. 6 महिन्यांनंतर मला पुन्हा बाहेर काढा आणि मी तुम्हाला जिवंत मिळेन. पण जर तुम्ही मला 6 महिन्यांपूर्वीच बाहेर काढले तर माझे शरीर कुजलेले असेल, तेव्हा माझी विद्या व्यर्थ जाऊ देऊ नका. माझे शरीर तुकडे करून खा, जेणेकरून माझी संपूर्ण विद्या तुमच्यात समाविष्ट होईल आणि तुम्ही सर्वजण धन्वंतरी बनाल. इतके बोलून गुरुजींनी प्राण सोडले. शिष्यगण गुरुजींच्या या महान बलिदानामुळे तीव्र दुःखात बुडून गेले. त्यांनी गुरुजींसाठी समाधी तयार केली आणि तिला निंबाच्या पानांनी झाकून श्रद्धापूर्वक दफन केले. सर्व शिष्य आता 6 महिने पूर्ण होण्याची वाट पाहू लागले, जेणेकरून ते आपल्या गुरूंचे पुन्हा दर्शन घेऊ शकतील. तक्षक नाग आपले कार्य पूर्ण करून अभिमानाने नागलोकात परतला. जसेच त्याने राजा वासुकीला सांगितले की त्याने गुरु धन्वंतरींना दंश केला आहे, संपूर्ण नागलोक आनंदाने जल्लोष करू लागले. ढोल नगाऱ्यांचा गजर दरबारभर दुमदुमू लागला.
आनंदित झालेल्या राजा वासुकीने आपल्या गळ्यातील मोत्यांची माळ काढून आदराने तक्षकाच्या गळ्यात घालत म्हणाले, तक्षक, तू आमच्या शत्रुत्वाचा सूड उगवून महान कार्य केले आहेस. आता तू विश्रांती घे. भुर्या नाग, जो दरबारात हे दृश्य पाहत होता, ईर्षेने जळून गेला. त्याने मनात विचार केला, मी याहूनही मोठे कार्य करीन आणि सर्वांना दाखवीन की मी अपयशी नाही. त्याच वेळी राजा वासुकीचे दूत पृथ्वी लोकातून परत आले आणि दरबारात हजर झाले. राजाने त्यांचे स्वागत करून विचारले, सांगा, काय बातमी आहे? दूतांनी विनम्रतेने सांगितले, महाराज, पहिली बातमी ही आहे की राजकुमार परीक्षित आणि राजकुमारी नवलदे यांना समुद्राच्या मध्यभागी असलेल्या कांचन महालात पाठवण्यात आले आहे. दुसरी बातमी ही आहे की तक्षकाने गुरु धन्वंतरींना दंश करून आपले कार्य पूर्ण केले आहे. पण राजा वासुकीने गंभीर होत विचारले, पण दूतांनी उत्तर दिले, महाराज, तक्षकाने आपले कार्य पूर्ण केले, पण गुरु धन्वंतरींनी मरण्याआधी आपल्या शिष्यांना सांगितले की जर 6 महिन्यांनंतर त्यांचे शरीर बाहेर काढले तर ते पुन्हा जिवंत होतील, आणि जर तसे झाले तर 1600 धन्वंतरी तयार होतील, जे आपल्यासाठी भयंकर संकट निर्माण करतील. हे ऐकून राजा वासुकी चिंताग्रस्त झाले आणि म्हणाले, जर असे घडले तर परीक्षितला मारणे आमच्यासाठी अत्यंत कठीण होईल. दुसऱ्या दिवशी राजा वासुकीने दरबारात पानाचा विडा ठेवला आणि घोषणा केली, जो योद्धा या संकटाचा नायनाट करेल आणि परीक्षितचा अंत करण्यात यशस्वी होईल, त्याला अर्धे नागलोक राज्य भेट दिले जाईल. भुर्या नाग, जो आपली संधी शोधत होता, त्वरित उठला आणि पानाचा विडा चावून मोठ्या आवाजात म्हणाला, महाराज, आपण निर्धास्त राहा. मी हे कार्य पूर्ण करूनच परत येईन. राजा वासुकीने समाधानाने श्वास घेत म्हणाले, शाबास भुर्या, आम्हाला ठाऊक होते की तू आमचा विश्वास ठेवण्यास लायक आहेस. असे कोणतेही कार्य नाही जे तू पूर्ण करू शकत नाहीस. इकडे 6 महिने पूर्ण होण्याआधीच गुरु धन्वंतरींच्या शिष्यांमध्ये मतभेद निर्माण होऊ लागले. एका शिष्याने म्हटले, मला वाटत नाही की एवढ्या काळानंतर आपले गुरुजी जिवंत होतील. आपण त्यांचे शरीर बाहेर काढून पाहिले पाहिजे. इतर शिष्यांनीही सहमती दर्शवली आणि म्हणाले, होय, जर त्यांचे शरीर कुजले असेल तर आपण त्यांचा अंतिम संस्कार करू आणि या भ्रमातून मुक्त होऊ. शिष्यगणाने समाधी उकरून गुरुजींचे शरीर बाहेर काढले, पण त्यांचे डोके गायब होते. हे पाहून ते सर्व स्तब्ध झाले आणि अतोनात पश्चातापाच्या भावनेने भरून गेले. त्यांचे डोळे अश्रूंनी भरले. एका शिष्याने दुःखी स्वरात म्हटले, जर आपण 6 महिने वाट पाहिली असती तर आपले गुरुजी पूर्णतः जिवंत झाले असते. पण आपण त्यांच्या इच्छेचा अपमान केला आणि आता आपण त्यांना कायमचे गमावले आहे. दुसऱ्या शिष्याने निराश स्वरात म्हटले, गुरुजींनी आपल्याला सांगितले होते की जर आपण त्यांना वेळेपूर्वी बाहेर काढले तर त्यांचे शरीर खाऊन त्यांची विद्या आत्मसात करावी लागेल. भक्तिभावाने ओथंबलेले गुरूंचे शिष्य एकत्र आले आणि त्यांनी गुरुजींच्या इच्छेनुसार त्यांचे शरीर आपसात वाटून घेतले, जेणेकरून त्यांचे मांस शिजवता येईल. सर्व शिष्य गुरुजींचे मांस शिजवण्यासाठी तयारी करत होते. तेव्हाच ब्राह्मणाच्या वेशात भुर्या नाग त्यांच्या तंबूवर आला. ब्राह्मणाला पाहून सर्व शिष्यांनी श्रद्धापूर्वक प्रणाम केले. भुर्या नागाने कृपालू स्वरात विचारले, पुत्रांनो, हे कसले अन्न शिजवत आहात? याचा वास तर अत्यंत विचित्र आहे. त्यावर एका शिष्याने संपूर्ण कथा ब्राह्मणाला सांगितली आणि म्हणाला, आम्ही आमच्या गुरुजींचे मांस शिजवत आहोत, जेणेकरून त्यांची विद्या आमच्यात समाविष्ट होईल, जसे की त्यांनी मृत्यूपूर्वी सांगितले होते. हे ऐकून ब्राह्मणाच्या रूपात असलेल्या भुर्या नागाने करुण स्वरात म्हटले, अरे नादान मुलांनो, तुम्हाला ठाऊक आहे का की आपल्या गुरुच्या निधनानंतर त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी हवन, पूजा आणि दान पुण्य केले जातात. गुरुचे मांस शिजवण्याचा विचार करणे हा सर्वात मोठा अधर्म आहे. तुम्ही खरंच असं विचार करता का की गुरुचं मांस खाल्ल्यावर तुम्ही विद्वान बनाल? त्याने पुढे सांगितले, जे गुरुजी जिवंत असताना तुम्हाला विद्या देऊ शकले नाहीत, ते मृत्यूनंतर तुम्हाला काय देऊ शकतील? या कृतीमुळे तुम्ही सर्व नरकाचे भागीदार व्हाल आणि 7 जन्मांपर्यंत तुमचे पाप धुतले जाणार नाहीत. शिष्यगण भयभीत होऊन म्हणाले, ब्राह्मण देवता, कृपा करून आम्हाला मार्ग दाखवा. आता आम्ही काय करू जेणेकरून या भयंकर पापातून मुक्त होऊ शकू? भुर्या नागाने शांतपणे उत्तर दिले, जर तुम्हाला या पापात अडकायचे नसेल तर तुमच्या गुरूंच्या शरीराचे हे तुकडे गंगा नदीत प्रवाहित करा. अन्यथा तुम्ही सर्वजण या पापाच्या ओझ्याखाली सदा दबून राहाल आणि कधीही मोक्ष प्राप्त करू शकणार नाहीत. शिष्यांनी विनम्रतेने ब्राह्मणाची आज्ञा मानली आणि गुरुजींच्या मांसाचे तुकडे गंगा नदीत प्रवाहित करण्याचा निर्णय घेतला. ते सर्वजण एकत्र गंगा नदीकडे गेले आणि श्रद्धेने गुरूंचे अवशेष पवित्र गंगेत प्रवाहित केले. मित्रांनो, आता ही कथा इथेच थांबते. पुढे काय होईल? नागराज वासुकी परीक्षितचा अंत करू शकतील का?
की पार्थ अर्जुन आपल्या नातवाचा बचाव करतील, नागराज वासुकी आपल्या नव्या युक्त्यांमध्ये यशस्वी होतील का, हे सर्व जाणून घेण्यासाठी पुढील भागाची वाट पहा. आपल्या सर्व श्रोत्यांचे या पवित्र कथेसाठी मनःपूर्वक आभार. आता आपण जाणून घेऊया अशी कोणती स्त्री आहे जिच्यासोबत तुमचे मुलाचे लग्न कधीही लावू नये. 1. जी स्त्री आपल्या वचनांचे पालन करत नाही, जी स्त्री आपल्या वचनांवर ठाम राहत नाही आणि कपटाने आपले कार्य साध्य करण्याची सवय ठेवते, ती कुटुंबासाठी विनाशकारी असते. जेव्हा कोणी स्त्री आपल्या वचनांचे पालन करत नाही आणि सत्य लपवते, तेव्हा ती संपूर्ण कुटुंबासाठी संकट निर्माण करू शकते. शास्त्रांमध्ये म्हटले आहे की अशी स्त्री घराची मुळे कमकुवत करते आणि कुटुंबात अविश्वास निर्माण करते. 2. जी स्त्री आपल्या कुटुंबाचा त्याग करते, जी स्त्री आपल्या कुटुंबाचा, माता पित्याचा आणि वंशाचा त्याग करून स्वतःच्या इच्छेनुसार जीवन जगण्याचा निर्णय घेते, ती आपल्या पतीसाठीही अस्थिरता निर्माण करू शकते. अशा स्त्रीमुळे कुटुंबात विरोध, क्रोध आणि युद्धासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. गरुड पुराणात सांगितले आहे की जी स्त्री आपल्या कुलाचा आणि संस्कारांचा त्याग करते, ती कुणाच्याही दृष्टीने शुभ नसते. 3. जी स्त्री घोर सूडबुद्धी आणि द्वेष बाळगते, जी स्त्री प्रत्येक गोष्टीत सूड, द्वेष आणि बदल्याची भावना ठेवते, ती संपूर्ण कुटुंबासाठी संकट निर्माण करू शकते. जर कोणत्या स्त्रीमध्ये हा स्वभाव असेल तर ती आपल्या कुटुंबात सतत संघर्ष आणि अशांतता निर्माण करेल. महाभारतात देखील सांगितले आहे की ज्या लोकांच्या हृदयात सुडाची आग कायम असते, ते कधीही सुखी राहू शकत नाहीत. जर एखाद्या पुरुषाने अशा स्त्रीशी विवाह केला तर त्याच्या आयुष्यात सतत संघर्ष, फसवणूक आणि संकट निर्माण होऊ शकते. तर मित्रांनो, कथा तुम्हाला कशी वाटली? एक सुंदरशी कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ. जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी.